नमस्कार. आपल्या सर्वांचे स्वामींची कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. मातृराणीची कथा खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका गावात लोक नैसर्गिक आपत्ती आणि दुष्ट शक्तीपासून त्रस्त होते. त्या काळात गावातील राजासह सर्व प्रजा सुखशांतीचा शोध घेत होती. पण गावात सर्वत्र अंधकार, भयाचे वातावरण पसरले होते. कारण दुष्ट राक्षसाचे राज्य होते. लोकांनी अनेकदा देवतांचे शरण घेतली, पण कोणत्याही प्रयत्नांनी त्यांचा कमी झाला नाही त्रास. एका दिवशी आकाशातून तेजस्वी प्रकाश चमकला. तो प्रकाश हळूहळू पृथ्वीवर उतरला आणि तेथे एक दिव्य स्वरूपात मातृराणी प्रकट झाली. आणि तेव्हा त्यांचे रूप अत्यंत सुंदर आणि करुणामय होते. हातात त्रिशूल आणि कमळ होते आणि चेहऱ्यावर गोड हसू होते. मातृराणीने गावकऱ्यांना सांगितले, भय बाळगू नका, मी तुमची रक्षण करेल. तुम्ही फक्त माझ्या शक्तिपथाचे नियमित पालन करा. गावकरी ज्यांच्या भक्तीत मग्न झाले. मातृराणींनी त्यांना सत्य, दया आणि न्याय यांचा मार्ग दाखवला. त्यांच्या आशीर्वादाने हळूहळू गावात शांती आणि संपन्नता परत आली. दुष्ट राक्षसांनी गावावर पुन्हा हल्ला केला, पण मातृराणीच्या अद्भुत शक्तीने त्यांना पराभूत केलं. गावकरी तिच्या शक्तीचा आनंद घेत दररोज त्यांच्या पूजा करत राहिले आणि त्यानंतर गावात नैतिकता, प्रेम आणि एकोपा यांचा विजय झाला. लोकांनी समजले की जेव्हा भक्ती आणि श्रद्धा खऱ्या मनाने असते, तेव्हा कोणतीही अडचण मातृराणीच्या आशीर्वादाशिवाय टिकू शकत नाही. त्यावेळेस गावकरी आजही मातृराणीची भक्ती करतात आणि प्रत्येक संकटात तिच्या चरणी शरण जातात. ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि भक्तीपुढे अंधारातही प्रकाश निर्माण होतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.